नेहमीच आपण पालक पराठा खातो. आज आपण बघणार आहोत चीज पालक पराठा. आता हे चीज पालक पराठा ना चवीला तर खूप सुंदर लागतो आणि दिसायला तर बघा, वाव, एवढा सुंदर आणि सगळ्यांना आवडणारा असा चीज पालक पराठा आज आपण करणार. याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एक पालक पेंडी मी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवली होती. आता आपण ती सगळी धुवून छान निथळत ठेवणार आहोत. आता पालक आपला थोडा निथळतोय तोपर्यंत आपण काय करायचं आहे, एक 7-8 मिरची, आलं, लसूण आणि मीठ हे सगळं आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरवरनं काढायचं आहे. आता थोडेसे इथं जिरे घालणार आहे. पाणी न घालता आपण तसंच मिक्सरवरनं काढून घेतलं आहे. आणि आता पालक आपण तसाच काय करायचं आहे, मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं आहे. पालकची प्युरीही तयार आहे. आता आपण काय करायचं आहे, एका परातीत कणिक घ्यायची आहे. त्याच्यात आलं, लसूण, मिरची केलेली पेस्ट, मीठ घातलेलं आहे. आणि आता यामध्ये आपण 1.5 चमचा तीळ घातलं आहे, 1 चमचा ओवा घातलेला आहे आणि सगळं छान मिक्स करून त्यात पालकची प्युरी आपण थोडी करत घालणार आहोत. आता ह्या मिश्रणात ना जेवढी कणिक बसेल तेवढं आपल्याला कणिक घालायची आहे. अंदाजे मी घातलेली होती, आता परत थोडी कमी पडते म्हणून मी परत कणिक घातलेली आहे. आपल्याला वेगळं पाणी इथं वापरायला लागत नाही. पालकची प्युरी आहे त्याच्यामध्येच आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे. थोडंसं तेल घालायचं आहे आणि छान आपण कणिक भिजवून ठेवायची आहे. आणि एक 15 मिनिटांना आपण आपले पराठे करायला घ्यायचे आहेत. मिरची थोडीशी तिखट असू देत म्हणजे ह्याला चव खूप छान येते. आता परत तेल लावून छान मळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. एक गोळा करून घ्यायचा आहे. आपण जसं पोळी करतो त्याप्रमाणेच आपल्याला लाटून घ्यायची आहे. आता हा पराठा लाटताना ना तर पहिल्यांदा थोडासा पातळ लाटायचा आहे, कारण आपल्याला याच्यावर पनीर घालून पुढं आपल्याला पराठा करायचा आहे. त्यामुळं हा पराठा लाटताना पातळ लाटून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण चीज घालणार आहोत. वर मी ओरिगानो घातलं आहे, चिली फ्लेक्स घालणार आहे. तिखट आणि मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं कमी जास्त करा. आणि दाखवते त्याप्रमाणे पराठा करून घ्यायचा आहे आणि छान मस्त खमंग भाजून घ्यायचा आहे. शाळेच्या डब्याला द्यासाठी एक छान मेनू इथं आपला हेल्दी पण आहे आणि मुलांना आवडणार पण आहे असा आपला हा मेनू तयार होणार आहे. थोडंसं हलक्या हातानं थोडंसं पसरून घ्यायचं आहे. आणि आपल्याला आता पराठा भाजायचा आहे. आता ह्या आधी तवा आपण गरम करत ठेवलेला होता आणि आता आपण छान आपला पराठा भाजून घ्यायचा आहे. आता इथं तुम्ही बटरवरनं सोडू शकता, पण मी इथं तुपाचा वापर केलेला आहे. बटर खूप छान लागेल इथं. आणि दोन्ही बाजून आता आपण काय करायचं आहे, मस्त खमंग असा पराठा व्यवस्थित दाबून भाजून घ्यायचा आहे. आणि आपला असा हा पालक चीज पराठा एकदम सोपी रेसिपी आहे, तयार होणार आहे. नेहमीच आपण पालक पराठा करतो, कधीतरी असा थोडासा वेगळा पराठा करून नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि अशाच वेगवेगळ्या माझ्या रेसिपी बघा आणि वेगळे व्हिडिओ बघा. किती सुंदर दिसतोय बघा. चला मग नक्की ट्राय करून बघा पालक चीज पराठा.
तुम्ही दह्याबरोबर सॉसबरोबर कशाबरोबर पण सर्व करू शकता. चला, रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा. थँक्यू.